हाय फ्रेंड, कसे सगळे. बघा, मी खोबरं, जरा कांदा आणि टमाटर हे सगळं टाकून भाजून घेतलेलं होतं आणि ते आता ग्रेव्ही करून ते टाकणार आहे मुगाच्या भाजी. बघा कसं झालं, छान झालं ना मुगाची भाजी. एकदम कसं घट्टी असलं की छान वाटते, पातळ नाही एवढे छान वाटत. आता झाले, भात झालं आहे कालवून मुगाची भाजी. बस आता चपाती करायची. तिला शिजायचं आहे जरा, म्हणजे कसं पातळ पण जरा नाही, घट्ट पण नाही, मिडियम साईज ठेवायची तिला. झालं तर चपाती लाटल्या की झालं रात्रीचं जेवणाचं. काय करायचं, त्या भाजीचं लय टेन्शन येतं. काय करायची भाजी, काय करायची भाजी. मूग होते माझे, मोड आलेले होते माझ्याकडे, त्याचीच मी भाजी केली. चपातीचं पीठ मळून झाले, ते डबा पालथा घालतो, म्हणजे कसं पीठ जरा मऊ राहतं मस्त. 10 मिनटं तरी ठेवायचं, लगेच चपाती नाही करायची कारण की मध्ये मऊ नाही होत. बाय फ्रेंड, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब प्लीज सगळ्यांनी करा, सपोर्ट करा मला. बाय बाय बाय.